नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत इयत्ता 9वी गणित भाग 2 त्रिकोणमिती ट्रिग्नोमेट्री। त्रिकोणमिती भाग 1 या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणमिती म्हणजे काय, या त्रिकोणमितीमध्ये काटकोन त्रिकोण, पायथागोरसचे प्रमेय व समरूप त्रिकोणांचे गुणधर्म वापरून कशा प्रकारे त्रिकोणमितीय गुणोत्तरे मिळविली जातात याचा अभ्यास आपण केलेला आहे। काटकोन त्रिकोणात लघुकोन थीटा संदर्भात त्रिकोणमितीय गुणोत्तरे आपण मिळवलेली आहेत। साइन गुणोत्तर, कॉस गुणोत्तर व टॅन गुणोत्तर। साइन गुणोत्तर म्हणजेच कोनाची समोरील बाजू छेद कर्ण, कॉस गुणोत्तर कोनाची लगतची बाजू छेद कर्ण आणि टॅन गुणोत्तर कोनाची समोरील बाजू छेद कोनाची लगतची बाजू। ही गुणोत्तरे आपण अभ्यासलेली आहेत। या गुणोत्तरांमध्ये असणारा संबंध आणि त्यावर आधारित उदाहरणे कशी सोडविली जातात ते आपण आजच्या भागात बघणार आहोत। तर या त्रिकोणमितीय गुणोत्तरामध्ये संबंध कसा आहे तो बघूया। त्रिकोण XYZ हा काटकोन त्रिकोण आहे। या काटकोन त्रिकोणात माप कोन Y बरोबर 90 अंश आणि कोन X व कोन Z हे परस्परांचे कोटिकोन आहेत। आता कोटिकोन म्हणजे काय, तर ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते अशा कोनांना आपण ते दोन कोन परस्परांचे कोटिकोन आहेत असं म्हणतो। उदाहरणार्थ समजा या कोन X चं माप 40 अंश असेल, कोन X 40 अंश, तर कोन Z, आता X आणि Z हे परस्परांचे कोटिकोन आहेत, दोघांच्या मापांची बेरीज 90 अंश म्हणजेच कोन Z चं माप किती पाहिजे आपल्याला 50 अंश। ओके, म्हणजेच कोन X आणि कोन Z आपण थीटाच्या संदर्भात जर बघितलं तर जर माप कोन Z बरोबर थीटा म्हणजेच हा कोन असेल थीटा, हा कोन आपण कसा मिळवणार आहोत 90 वजा 50 म्हणजेच किती आला 40, किंवा हा जर थीटा असेल तर हा येईल 90 वजा थीटा। म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या माप कोन Z बरोबर थीटा आपण मानलेला आहे आणि म्हणून माप कोन X किती मिळणार आहे आपल्याला 90 मायनस थीटा। तर अशा प्रकारे आपण X आणि Z चं माप काढलं। आता आपण साइन, कॉस आणि टॅन ही गुणोत्तर अभ्यासलेली आहेत। या ठिकाणी आपल्याला कर्ण आहे XZ, XZ हा कर्ण, कोन Z थीटा आणि कोन X 90 मायनस थीटा। आता साइन थीटा म्हणजेच या कोनाचं जर साइन गुणोत्तर आपल्याला हवं असेल तर आपण कसं काढणार, तर समोरील बाजू छेद कर्ण। कर्ण कोणता आहे XZ हा आहे कर्ण, बरोबर, आणि कोन Z म्हणजे थीटा याची समोरील बाजू आहे XZ, यावरून आपण साइन गुणोत्तर मिळवूया साइन थीटा इक्वल टू XY अपॉन XZ। याला आपण एक आकडा देऊ। कॉस गुणोत्तर आपण मिळवणार आहोत। कॉस गुणोत्तर म्हणजेच काय, तर लगतची बाजू छेद कर्ण। लगतची बाजू कोणती आहे YZ अपॉन XZ, म्हणजेच कॉस थीटा आपण मिळवलं YZ अपॉन XZ, दोन आकडा दिला। आणि टॅन गुणोत्तर समोरील बाजू छेद लगतची बाजू म्हणजेच टॅन थीटा XY अपॉन YZ। ओके, याप्रमाणे आपण तीन ही गुणोत्तर मिळवली। त्याचप्रमाणे आपण X ची तिन्ही गुणोत्तर मिळवणार आहोत। तर कोन Z ची आपण ही तिन्ही गुणोत्तर मिळवली। आता कोन X ची म्हणजेच 90 मायनस थीटा याची तिन्ही गुणोत्तर मिळवू। साइन 90 मायनस थीटा
म्हणजेच काय, तर 90 या कोन x ची समोरील बाजू yz अपॉन xz, साइन 90 मायनस थिटा इक्वल टू yz अपॉन xz. समीकरण क्रमांक 4. कॉस गुणोत्तर याचं मिळवू. कॉस लगतची बाजू छेद कर्ण, कोन x ची लगतची बाजू xy, म्हणून कॉस 90 मायनस थिटा इक्वल टू xy अपॉन xz. ओके. आणि टॅन गुणोत्तर समोरील बाजू छेद लगतची बाजू म्हणजेच yz अपॉन xz. सो टॅन 90 मायनस थिटा इक्वल टू yz अपॉन xy. ओके. आता या तीन आपण अशा प्रकारे आपल्याला ही समीकरणं मिळालेली आहे. आता निरीक्षण करा. xy अपॉन xz ही या पहिल्या समीकरणाची उजवी बाजू, तीच आपल्याला काय दिसते आहे, पाचव्या समीकरणाची उजवी बाजू, राईट. xy अपॉन xz म्हणजेच समीकरण 1 आणि 5 वरून काय दिसतंय आपल्याला, उजवी बाजू समान, म्हणून आपण म्हणू शकतो की डावी बाजू समान, आणि म्हणून साइन थीटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थीटा, राईट. कारण उजवी बाजू समान आहे म्हणून डावी बाजू समान, त्यावरून आपल्याला पहिलं संबंध मिळाला, साइन थीटा इक्वल टू कॉस 90 मायनस थीटा. आता अजून एका समीकरणाचं निरीक्षण करा तुम्ही. येथे लक्षात तुमच्या बघा, समीकरण क्रमांक 2 आणि समीकरण क्रमांक 4 yz अपॉन xz आहेत सेम, म्हणजेच कॉस थीटा इज इक्वल टू साइन 90 मायनस थीटा. हे आपल्याला दुसरं संबंध मिळालेला आहे, कारण या ठिकाणी पण उजवी बाजू सेम आहे. तर अशा प्रकारे आपल्याला दोन संबंध मिळाले. दोन या ठिकाणी आपल्याला सूत्र मिळाली, साइन थीटा इक्वल टू कॉस 90 मायनस थीटा अँड कॉस थीटा इक्वल टू साइन 90 मायनस थीटा. ओके. आता आपण टॅन कडे येऊया. टॅनचं निरीक्षण करा तुम्ही, इक्वेशन 3 and 6. बघा, टॅन थीटा इज इक्वल टू xy अपॉन yz and tan 90 minus theta is equal to yz upon xy. ओके. मग आता या ठिकाणी आपल्याला उजवी बाजू आणि दोन्ही समीकरणाची उजवी बाजू आपल्याला समान दिसत नाहीयेत, पण xy या ठिकाणी अंशात आहेत, या ठिकाणी छेदात आहेत, इथे yz आणि yz. मग आपण या दोघांचा जर गुणाकार केला तर tan थीटा इंटू tan 90 मायनस थीटा is equal to xy upon yz into yz upon xy. आपण डावी बाजूचा गुणाकार केला, तसंच उजव्या बाजूचा गुणाकार केला. yz gets cancel. Similarly xy and xy get cancel. किती आले उत्तर? Therefore tan theta into tan 90 minus theta is equal to 1. हे आपल्याला तिसरा संबंध मिळालेला आहे. tan theta is equal to tan 90 मायनस थीटा. तर अशा प्रकारे आपण तीन संबंध मिळवले. साइन थीटा इक्वल टू कॉस 90 मायनस थीटा, कॉस थीटा इक्वल टू साइन 90 मायनस थीटा, टॅन थीटा इंटू टॅन 90 मायनस थीटा इक्वल टू 1. त्याचबरोबर तुमच्या लक्षात आलं असेल की टॅन थीटा इज इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा. आता हे आपण बघूया. साइन थीटा इक्वल टू xy अपॉन xz हे आपलं पहिलं समीकरण होतं. त्यानंतर कॉस थीटा होतं आपलं yz अपॉन xz. आता साइन थीटा आणि टॅन थीटा आपलं होतं xy अपॉन yz. ओके. ही तीन समीकरण आपण मिळवलेली होती. साइन थीटा अपॉन कॉस थीटा आपण करून बघूया. साइन थीटा म्हणजेच xy अपॉन xz डिवायडेड बाय yz अपॉन xz. भागाकार म्हणजेच त्याचा व्यस्त करतो, गुणाकार करतो आपण. व्यस्त गुणाकार म्हणजेच xy अपॉन xz इंटू xz अपॉन yz. बरोबर. आता या ठिकाणी xz गेट्स कॅन्सल, दॅट इज इक्वल टू xy अपॉन yz.
and this xy upon yz is equal to xy upon yz tan theta is equal to tan theta. Therefore we are getting next relation, that is sin theta upon cos theta equal to tan theta. 30 अंश 60 अंश आणि 90 अंश मापाच्या त्रिकोणाचा गुणधर्म. आता काटकोन त्रिकोण आपण त्रिकोणमितीमध्ये अभ्यास करतो. काटकोन त्रिकोणात एक कोन 90 अंशाचा तर इतर दुसरे कोन लघुकोन असतात. त्यापैकी एका कोनाचं माप 30 अंश असेल तर दुसऱ्या कोनाचं माप 60 अंश असणार आहे. मग या त्रिकोणाच्या ही जी माप आहेत त्याचा गुणधर्म आपण अभ्यासणार आहोत. काय आहे गुणधर्म बघा. एखाद्या त्रिकोणाच्या कोनांची मापे 30 अंश 60 अंश आणि 90 अंश असतील तर 30 अंश कोनासमोरील बाजू कर्णाच्या लांबीच्या निम्मी असते आणि 60 अंश कोनासमोरील बाजू कर्णाच्या लांबीच्या वर्गमुळात 3/2 पट असते. आपण उदाहरणाच्या सहाय्याने हे समजून घेऊ. बघा या ठिकाणी त्रिकोण ABC मध्ये काय आहे. कोन C 30 अंश आणि कोन A 60 अंश, कोन B 90 अंश हे आपल्याला दिलेलं आहे. काय सांगितलं आहे. 30 अंशाच्या कोनासमोरील बाजू म्हणजे 30 अंशा कोनाच्या समोरील बाजू कोणती आहे. AB ही कर्णाच्या लांबीच्या, कर्ण कोणता आहे AC, याच्या निम्मी म्हणजेच AB बरोबर 1/2 AC. कारण AC हा काय आहे आपला कर्ण. बरोबर. म्हणजेच AB ही जी बाजू आहे 30 अंशा समोरची बाजू कर्णाच्या निम्मी आणि 60 अंशा समोरील बाजू कोणती येते BC. BC ही कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. म्हणजेच BC बरोबर वर्गमुळात 3/2 AC. ओके. आता यांचा गुणधर्म हे जे आहेत या गुणधर्माचा उपयोग करून आपण 30 अंश 60 अंश या कोनांची त्रिकोणमितीय गुणोत्तरे मिळवणार आहोत. तर 30 अंश व 60 अंश या कोनांची त्रिकोणमितीय गुणोत्तरे आपण काढणार आहोत. त्रिकोण ABC मध्ये, काटकोन त्रिकोण ABC मध्ये काय सांगितलंय. कोन B बरोबर 90 अंश, कोन C बरोबर 30 अंश आणि कोन A बरोबर 60 अंश हे आपल्याला दिलेलं आहे. आता आपण काय करणार आहोत बघा. AB बरोबर A आपण घेऊया. या ठिकाणी AB बरोबर A आपण मानलं. लेट AB इक्वल टू A. आपण आता बघितलं की 30 अंशा समोरील बाजू कर्णाच्या निम्मी असते. तर 30 अंशा समोरची बाजू कोणती आहे AB. म्हणजेच AB इज इक्वल टू हाफ AC. हा गुणधर्म आपण बघितला. या गुणधर्मानुसार 30 60 90 मापाच्या त्रिकोणाच्या गुणधर्मावरून AB इक्वल टू हाफ AC. पण AB म्हणजे आपण काय घेतलंय A. देअरफॉर A इज इक्वल टू हाफ इंटू AC. मग आपण AC चं माप काढूया. या दोनचं पक्षांतर झालं आणि म्हणून AC इज इक्वल टू 2A. तसंच आपण आता काय काढणार आहोत BC. BC म्हणजे 60 अंशा समोरील बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट. म्हणजेच BC इज इक्वल टू वर्गमुळात 3/2 AC. आता AC आपण 2A मिळवलेला आहे. बघा या ठिकाणी AC हे 2A मिळवलेला आहे. सो BC विल बी इक्वल टू वर्गमुळात 3/2 गुणिले 2A. ओके. बे के बे कॅन्सल. देअरफॉर BC इज इक्वल टू वर्गमुळात 3A. म्हणजेच आपल्याला BC मिळालं वर्गमुळात 3A. आता या तिन्ही बाजूंच्या लांबी आपल्याला या A च्या स्वरूपात मिळालेल्या आहेत. A, त्यानंतर AC 2A आणि BC वर्गमुळात 3/A. आता 30 अंश मापाच्या कोनाची त्रिकोणमितीय गुणोत्तरे म्हणजे कोन C ची आपण साइन, कॉस आणि टॅन ही गुणोत्तरं काढूया. यावरून आपल्याला 30 अंश आणि 60 अंश यांची गुणोत्तरं मिळणार आहेत. तर साइन 30
म्हणजे साइन सी बरोबर समोरील बाजू छेद कर्ण म्हणजेच AB अपॉन AC. बट AB म्हणजेच काय आहे A अपॉन 2A इज इक्वल टू A अपॉन 2A. A कॅन्सल इज इक्वल टू 1 अपॉन 2. म्हणजे साइन 30 ची किंमत आपल्याला किती मिळाली 1/2. आता कॉस 30. कॉस म्हणजेच गुणोत्तर काय लगतची बाजू छेद कर्ण. सी लगतची बाजू आहे BC अपॉन AC. बट BC वर्गमुळात 3/A अपॉन 2A. वर्गमुळात 3/A अपॉन 2A. अगेन A गेट कॅन्सल इज इक्वल टू वर्गमुळात 3/2. हे झालं कॉस 30 ची किंमत. आणि टॅन 30 म्हणजे समोरील बाजू छेद लगतची बाजू AB अपॉन BC. टॅन 30 इक्वल टू AB अपॉन BC. AB इज A अपॉन वर्गमुळात 3/A. A गेट कॅन्सल इज इक्वल टू 1 अपॉन √3. ही झाली टॅन 30 ची किंमत. ओके, तर साइन 30 कॉस 30 टॅन 30 आपण किमती काढल्या. आता आपण 60 च्या किमती काढून घेऊया. AB BC आणि AC च्या किमती आपण घेतलेल्या आहेत A 2A आणि वर्गमुळात 3A. आता साइन 60 म्हणजेच कोणता आहे कोन A. याचं साइन गुणोत्तर समोरील बाजू छेद कर्ण म्हणजेच BC अपॉन AC. साइन 60 इक्वल टू BC अपॉन AC. BC इज वर्गमुळात 3/A अपॉन 2A. A गेट कॅन्सल इज इक्वल टू वर्गमुळात 3/2 √3 अपॉन 2. नाउ कॉस 60 लगतची बाजू छेद कर्ण म्हणजेच AB अपॉन AC. AB A अपॉन 2A. A कॅन्सल इज इक्वल टू 1 अपॉन 2. राईट, आपल्याला मिळाले कॉस 60 1 अपॉन 2. आता टॅन 60 समोरील बाजू छेद लगतची बाजू. समोरील बाजू काय आहे BC अपॉन AB. टॅन 60 इक्वल टू BC अपॉन AB इज इक्वल टू वर्गमुळात 3/A अपॉन A. अगेन A गेट कॅन्सल. देअरफॉर टॅन 60 इज इक्वल टू √3. राईट, म्हणजेच एखाद्या त्रिकोणामध्ये आपल्याला काटकोन त्रिकोणात 30 आणि 60 अंश ही माप असतील तर त्याची साइन आणि कॉस ही गुणोत्तर आपण काढलेली आहेत. लक्षात घ्या, साइन 30 इक्वल टू हाफ. आपण ही गुणोत्तर शिकलेलो आहोत. सो साइन 30 इज इक्वल टू हाफ. कॉस 30 इज इक्वल टू वर्गमुळात 3/2. टॅन 30 इज इक्वल टू 1 अपॉन √3. 1/वर्गमुळात 3. आता साइन 30 कॉस 30 आणि टॅन 30 आपण मिळवलं. त्याच्यावरून बघा आपण बघितलं की साइन थीटा इक्वल टू कॉस 90 मायनस थीटा. राईट, म्हणजेच साइन 60 इज इक्वल टू कॉस 90 मायनस 30 थीटा. म्हणजेच 90 मायनस 60 म्हणजेच किती येणार कॉस 30. आणि म्हणून साइन 60 इज इक्वल टू वर्गमुळात 3/2. लक्षात घ्या, आपण मगाशी एक गुणधर्म बघितला. साइन थीटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थीटा. आता लक्षात घ्या, साइन 60 आहे ते आपलं काय आलं कॉस 30. म्हणजेच साइन 60 इज इक्वल टू cos 90 minus theta is 60. That is 90 minus 60 is 30. Therefore, sin 60 is equal to cos 30. Right? त्याच प्रकारे आपण cos 60 जर काढलं, sin 90 minus theta, मग cos 60 equal to 90 minus 60 म्हणजेच sin 30. राईट, म्हणजेच आपल्याला cos 60 मिळणार आहे sin 30 म्हणजेच हाफ. आणि tan 60 is equal to √3.
ओके, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला ही गुणोत्तर मिळाली 30 अंशाची आणि 60 अंशाची. ओके, आता 45 अंश असतील म्हणजेच एखादा समद्विभुज काटकोन त्रिकोण असेल, समद्विभुज काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये, आता हा कोण 90 अंश आहे, कोण बी 90 अंश, म्हणजेच कोण ए आणि कोण बी हा समद्विभुज काटकोन त्रिकोण म्हणजे हे असणार आहेत 45-45 अंश. हा झाला समद्विभुज काटकोन त्रिकोण. या ठिकाणी आपण कोण ए, कोण सी आणि कोण बी ची माप बघितली. लेट ए बी इक्वल टू ए अँड बी सी इक्वल टू ए, कारण समद्विभुज काटकोन त्रिकोण आहेत म्हणजेच हे आपल्याला दोन्ही ए ए घेतलेले आहेत, आपण समान आहेत या बाजू. समद्विभुज काटकोन त्रिकोण एसी हा कर्ण. आता पायथागोरसच्या प्रमेयावरून काय आहे, एसी वर्ग बरोबर एबी वर्ग अधिक बीसी वर्ग. मग एसी आपल्याला काढायचं आहे, बरोबर ए वर्ग अधिक ए वर्ग, म्हणून एसी वर्ग बरोबर 2a वर्ग. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊन एसी बरोबर आपल्याला मिळालं वर्गमुळात 2a, कारण ए वर्गचं वर्गमूळ a म्हणजेच वर्गमुळात 2चं वर्गमूळ काय राहणार आहे, वर्गमुळात 2a. म्हणजेच आपल्याला एसी ची किंमत मिळाली, हा कर्ण मिळाला वर्गमुळात 2a. आपण कर्ण काढला. आता आपण काय करणार आहोत, या ठिकाणी साइन, कॉस आणि टॅन गुणोत्तर 45 अंशाची काढणार आहोत. साइन 45, आता दोन्ही जरी आपण घेतले तरी काय येणार आहे, साइन 45 इज इक्वल टू बीसी अपॉन एसी. बीसी काय आहे, ए. जरी तुम्ही घेतला तरी बेसी किंवा हा घेतला तरी सुद्धा काय आहे, ए बी इज सेम ए, दॅट इज ए अपॉन √2a is equal to 1 upon √2. Cos 45 again AB upon AC, लगतची बाजू छेद कर्ण म्हणजेच a upon √2a cancel, that is 1 upon √2. and tan 45 equal to समोरील बाजू छेद लगतची बाजू, that is a upon a which will be equal to 1. ओके, म्हणजेच या ठिकाणी आपण 45 अंशाची साइन, कॉस आणि टॅन गुणोत्तर काढली. बघा, साइन 45 अंश 1 अपॉन √2, कॉस 45 अंश 1 अपॉन √2 आणि टॅन 45 अंश 1. तर अशा प्रकारे आपण काय केलंय, साइन 30, कॉस 30, टॅन 30, साइन 60, कॉस 60, टॅन 60, साइन 45, कॉस 45, टॅन 45 या किमती कशा काढल्यात त्या बघितलेल्या आहेत. बघा, त्याचबरोबर आणखी लक्षात ठेवा, साइन 0 अंश बरोबर 0, कॉस 0 अंश बरोबर 1, साइन 90 अंश 90 अंश बरोबर 1, कॉस 90 अंश बरोबर 0. बघा, साइन 0 अंश आणि कॉस 90 सेम आहेत, तसंच साइन 90 कॉस 0 1 आहेत. ओके, आणि टॅन 0 अंश 0 आणि टॅन 90 अंश सांगता येत नाही, नॉट डिफाईन. तर अशा प्रकारे ह्या किमती आपण बघितलेल्या आहेत. हे टेबल लक्षात घ्या, साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा. या ठिकाणी थीटा म्हणजेच 0, 30, 45, 60, 90. आता लक्षात ठेवा, साइन 0 अंश 0 म्हणजेच कॉस 90 0 येणार आहे, कारण साइन थीटा इक्वल टू कॉस 90 मायनस थीटा. तसंच साइन 30 अंश 1/2, तेच कॉस 60 असणार आहे 1/2. साइन 45 कॉस 45 सेम, साइन 60 आणि कॉस 30 सेम. त्यानंतर साइन 90 आणि कॉस 0 सेम आहे, बघा 1. टॅन 0 0, टॅन 30 1 अपॉन √3, टॅन 60 √3 and tan 45 1.
तर या टेबलचा उपयोग करून आपल्याला काही उदाहरणं सोडवायची आहेत. तर हे टेबल तुम्ही लक्षात ठेवा आणि या टेबलचा उपयोग करून आपल्याला काही उदाहरणं सोडवावी लागतात. त्यानंतर त्रिकोणमितीमधील उदाहरणं सोडवण्याच्या अगोदर एक नित्य समानतेचं समीकरण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्रिकोणमितीमधील एक महत्वाची नित्य समानता sin स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. हे अत्यंत महत्वाचं आहे आणि याचा उपयोग करून आपण उदाहरणे सोडवणार आहोत. तर पहिलं उदाहरण आपण बघणार आहोत. खाली सारणीमध्ये एक गुणोत्तर दिला आहे आणि त्यावरून इतर दोन गुणोत्तर आपल्याला काढायचे आहेत आणि रिकाम्या जागा भरायच्या आहेत. या ठिकाणी ही रिकामी जागा आहे, ही रिकामी जागा. प्रत्येक ठिकाणी एक गुणोत्तर दिलंय आणि इतर दोन गुणोत्तर आपल्याला काढायची आहेत. पहिलं उदाहरण आपण बघूया. बघा, पहिल्या स्तंभामध्ये आपल्याला साइन थीटा हे गुणोत्तर दिलेलं आहे. किती दिलंय? 11/61. हे टेबल आहे आपलं. साइन थीटा बरोबर 11/61. तर इतर गुणोत्तरे आपण काढणार आहोत, म्हणजेच कॉस आणि टॅनच्या किमती काढा. आता आपण काय बघितलेलं आहे? समीकरण बघितलं. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. साइन थीटाची किंमत आपल्याला माहिती आहे. ही किंमत या ठिकाणी घालूया. 11/61 कंसाचा वर्ग अधिक कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. ओके. आता या दोघांचा वर्ग करू. 11चा वर्ग 121/61 चा वर्ग करा 3721 अधिक कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. याचा आपण काय करणार आहोत? पक्षांतर करणार आहोत. उजव्या बाजूला घेऊ म्हणजे वजा होणार. म्हणून कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 मायनस 121 अपॉन 3721. छेद समान करू. इज इक्वल टू 3721 मायनस 121 अपॉन 3721. वजाबाकी करा. किती आले? Therefore cos square theta equal to 3600 upon 3721. 3600 हे कोणाचं वर्गमूळ आहे? 60चं. आणि 3721 हे बघितले आपण 61चं वर्गमूळ आहे. आणि म्हणून दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊन cos theta is equal to 60 upon 61. 60/61. ही cos थीटाची किंमत आपण काढली. आता sin थीटा आपल्याला दिलेला आहे. cos थीटा आपल्याकडे आहे, काढलं. त्यावरून आपण tan थीटाची किंमत काढू. sin थीटा 11/61, cos थीटा 60/61. मग tan थीटा इज इक्वल टू sin थीटा अपॉन cos थीटा will be equal to 11 upon 61 divided by 60 upon 61. भागाकार म्हणजेच आपण त्याचा गुणाकार व्यस्त घेणार आहोत. बरोबर 11/61 गुणिले 61/60. 61 एके 61, 61 एके 61. म्हणून tan थीटा बरोबर 11/60. तर अशा प्रकारे एक गुणोत्तराची किंमत दिली असेल तर आपण इतर दोन गुणोत्तर काढू शकतो. Therefore tan theta equal to 11 upon 60. पुढचं उदाहरण बघूया. cos थीटाची किंमत दिली आहे आणि आपल्याला इतर दोन किमती काढायच्या आहेत. जर cos थीटा बरोबर 35/37 तर sin थीटा व tan थीटाच्या किमती काढा. आता पुन्हा आपण मूलभूत नित्य समानतेचं समीकरण वापरणार आहोत. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. या ठिकाणी कॉस थीटाची आपल्याला किंमत दिली आहे. साइन स्क्वेअर थीटा आपण तसंच ठेवणार कारण त्याची किंमत काढायची आहे. देअरफॉर साइन स्क्वेअर थीटा प्लस 35 अपॉन 37 होल स्क्वेअर इक्वल टू 1. 35 स्क्वेअर करणार आहोत आपण एंडिंग विथ 5. देअरफॉर 3 4 जा 12, 5 5 जा 25. Therefore sin square theta plus 1225 37 चा वर्ग करा 1369 बरोबर 1. याचा आपण पक्षांतर करू. म्हणून sin square theta is equal to 1 minus 1225/1369. छेद समान करून घेऊया. is equal to
1369 वजा 1225 छेद 1369. वजाबाकी करून घेतल्यानंतर वजाबाकी राहील 9तून 5 गेले राहिले 4, 6तून 2 गेले राहिले 4, 3तून 2 गेला राहिला 1, 1तून 1 0. म्हणजे sin square theta is equal to 144 divided by 1369. 144 हा कोणाचा वर्ग आहे? येस, 12चा वर्ग. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेणार आहोत, म्हणून sin theta is equal to 12/37. तर अशा प्रकारे आपण sin theta ची किंमत काढली. आता sin theta, cos theta च्या किमती आपल्याकडे आहेत, त्यावरून आपण tan theta ची किंमत काढणार आहोत. tan theta is equal to sin theta upon cos theta is equal to 12/37 divided by 35/37. Reciprocal, so 12/37 into 37/35. 37 gets cancelled, therefore tan theta is equal to 12/35. तर अशा प्रकारे आपण cos theta ची किंमत दिली आहे, त्यावरून आपण sin theta आणि tan theta काढलेले आहेत. Therefore tan theta is equal to 12/35. आता आपण sin 30 अंश, cos 30 अंश, tan 30 अंश, तसं 60, 45, 0, 90 या सगळ्या किमती बघितल्या. त्या किमतीच्या म्हणजे टेबलचा उपयोग करून आपल्याला ही उदाहरणं सोडवायची आहेत. 2 sin 30 डिग्री प्लस cos 0 डिग्री प्लस 3 sin 90 डिग्री. टेबल लक्षात घेऊया आपण. या ठिकाणी बघा आपल्याला कोणकोणत्या किमती हव्या आहेत. sin 30 अंश किती आहे? sin 30 म्हणजेच किती आहे बघा, 1/2. त्यानंतर cos 0 1 आणि sin 90 किती आहे? 1. ओके. आता आपण या किमती दिलेल्या या ठिकाणी घालणार आहोत. Therefore 2 into sin 30 is 1/2 plus cos 0 is 1 plus 3 into 1. Now 2 ones are 2, 2 ones are 2 cancel, is equal to 1 plus 3 ones are 3. 1 plus 1 plus 3 which will be equal to 5. म्हणजेच याची किंमत किती आली? 5. ओके. ह्यासाठी आपल्याला टेबल आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्याचा उपयोग करून दिलेल्या समीकरणामध्ये योग्य त्या किमती घालायच्या आहेत. समीकरण पहिले गुणाकार करायचा, नंतर बेरीज करायची आणि पुढे ते पदावली सोडवायची आहे. नेक्स्ट, cos स्क्वेअर 45 डिग्री प्लस sin स्क्वेअर 30 डिग्री. टेबल घेऊया लक्षात आपण. cos 45, आता cos 45 कुठे आहे बघा, 1/√2. ओके. and sin 30 is 1/2. sin 30 1/2, cos 45 1/√2. किमती घालूया आता. दिस इज cos स्क्वेअर 45. Therefore we have to make square of this, which will be equal to 1/√2 whole square plus 1/2 whole square. तर वर्गमुळात पूर्ण कंसाचा वर्ग म्हणजेच 1 चा वर्ग छेद वर्गमुळात 2 चा वर्ग. वर्गमुळात 2 चा वर्ग म्हणजेच वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजेच किती आले? वर्गमुळात 4 म्हणजेच आले उत्तर 2. ओके. कारण 4 चं वर्गमूळ पुन्हा 2 म्हणजेच याचं उत्तर आलं 1 चा वर्ग 1, 1/2 अधिक 1 चा वर्ग 1 आणि 2 चा वर्ग 4. छेद समान करूया. छेद येणार 4. या ठिकाणी आपल्याला 2 ने गुणावं लागेल, म्हणून अंशाला पण 2 ने गुणलं म्हणजेच आलं 2 अधिक 1 छेद 4 आणि बेरीज करूया आता. 2 अधिक 1 म्हणजेच उत्तर आलं 3/4. तर अशा प्रकारे आपण जे दिलेले आहेत किमती, त्या किमती त्या समीकरणात घालायच्या आहेत. वर्ग असेल तर त्याप्रमाणे समीकरण सोडवायचं आहे आणि नंतर पूर्णपणे पदावली सोडवून
उत्तर काढायचं आहे. पुढचं उदाहरण बघा, किमती काढा. cos 60 into cos 30 प्लस sin 60 into sin 30. लक्षात घ्या, या ठिकाणी चिन्ह लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. गुणाकार, बेरीज, वजाबाकी जी चिन्ह आहेत त्या चिन्ह व्यवस्थित आपल्याला लिहायचे आहेत, कारण या ठिकाणी ही पदावली आहे. टेबल लक्षात घेऊया आपण. आता cos 60 ची किंमत किती आहे बघा. cos 60 1/2 आणि cos 30 √3/2. तसंच sin 60 √3/2 आणि sin 30 1/2 इज इक्वल टू 1/2 into √3/2 प्लस √3/2 into 1/2. आता हा एक कंस आहे आणि हा वेगळा कंस आहे, बरोबर. आणि या दोन कंसांची आपल्याला वजाबाकी. पहिले आपल्याला गुणाकार करावा लागेल. अंशांचा गुणाकार भागिले छेदांचा गुणाकार. 1 into √3 2 जा 4. सो √3/4 प्लस √3/4. या ठिकाणी दोन्ही छेद समान आहेत. 4 एकदाच. √3 प्लस √3 म्हणजे चाले 2 √3/4. 2 1 जा 2, 2 2 जा 4 विल बी इक्वल टू, आन्सर आलं आपलं √3/2. तर अशा प्रकारे आपल्याला ही उदाहरणं सोडवायची आहेत. उदाहरण सोडवताना लक्षात ठेवा, सुरुवातीला आपल्याला कुठे कंस कुठे बेरीज आहे. अदरवाईज या ठिकाणी तुम्ही जर हा √3/2 आणि हे √3/2 या ठिकाणी जर बेरीज केली तर आपलं उत्तर पूर्णपणे चुकणार आहे. म्हणून सुरुवातीलाच अशा प्रकारे कंस करून घ्या आणि योग्य प्रकारे हे कंस सोडवून पदावलीच्या नियमांचा उपयोग करून उदाहरण सोडवा. तर त्रिकोणमिती म्हणजे काय आणि या त्रिकोणमितीवर आधारित उदाहरणे आपण अभ्यासलेली आहेत. या पाठाचा सराव करा. अतिशय सोपा असा हा भाग आहे. फक्त आपल्याला थोडं काळजीपूर्वक त्याचा ज्या पदावली सोडवताना किंवा किमती घालताना काळजीपूर्वक जर आपण उदाहरणं सोडवली तर आपल्याला यामध्ये अचूक उत्तरं मिळू शकतात. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.